नाही, आम्ही दोघं उखाणे घेणार आहोत. नक्की सांगा मी कशी दिसते. कारण मला साडी घालून अरे तू असं म्हणायला पाहिजे आम्ही कसं दिसतोय. थोडंसं पाठीमागे इथं दिवा. अहो नी याच्यावरून मला फोटो काढायचा माझा एक बॅक फोटो काढा. माझा मेकअप खराब व्हायचा आधी. झालं मगाशी पाऊस आला होता, त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो घरात. आता आम्ही बाहेर चाललो. उद्या आषाढी एकादशी आहे, त्याच्यासाठी आम्हाला फुलं आणि सामान आणायचं आहे आणि घरी पूजा करणार आहे. तर पुन्हा भेटू नंतर. बाय. बघा मित्रांनो, इथं आम्ही फुलं घ्यायला आलो. तिथं छानपैकी असे एवढे फुलं घेतलेले आहे. हे छान फुलं इथे ठेवलेले आहेत. एवढे फुलं घेतलेले आहेत आम्ही. छान असे हार आहेत इथे विकायला. गुलाबाचं फुल घेतले का माझ्यासाठी? रेड कलर. हा, तुळस घ्यायची राहिली. शॉपिंग करून घरी जसं आम्ही दूध पॅकेट दही सर्व घेऊन आलेलो. एकदा शॉपिंग करून आलो. हे बघा, पुली बना के रख दिया. अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. बघा, दार उघडा दार फायनली आम्ही घरात आलेलो आहोत. चला बाय. आता चहा घ्यायचा आहे, दूध आणलेलं छान. भेटू पुन्हा. नमस्कार मित्रांनो, बघा उद्या आषाढी एकादशी आहे, त्याची आम्ही तयारी करत आहोत. तर बघा मी असं छानपैकी असं रेडी झालेली आहे आणि आहो पण आज रेडी झालेला आहे मस्त. बघा इकडे. हॅलो. आहो. हाय. तयारी करतोय आम्ही. हा, आणि बघा काय काय केलंय तुम्ही. गुलाब सगळ्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत. झेंडूचे 2 आणि शेवंतीचे 2 ह्याचे केलेले आहेत. अशा प्रकारे असं केलेलं आहे सगळं इथं. आता बघू आम्ही तिथे तयारी तुम्ही करताना. काय केलेलं आहे? हा, मी साडी घालत होते तेव्हा तुम्ही काय तयारी केलेली आहे? ही तयारी केली का? तयारी. हा, हे बघा इथे छानपैकी असं केलेलं आहे आणि छोटंसं गेटअप आणि बघा डेकोरेशन कसं वाटतंय तुम्ही सांगा. आणखी आमची फुलाची रांगोळी काढायची बाकी आहे. आम्हाला ती रांगोळी सुद्धा काढायची आहे. आता यांनी रेडी केलेलेच आहे फुलं आणि सर्व फुलाच्या पाकळ्या केलेल्या आहेत ना. हो हो, बरं. हे सगळं आपल्याला तिथे टाकायचं आहे. चालेल. मी तोवर दिवे वगैरे लावून घेऊ का? हो चालेल ना. काय वैशाली, मग कसं वाटतंय तुला? तू तयार झाली आहेस. खूप सुंदर असं तयार झालेलं आहे तुझं लुक आणि तुझा आउटफिट आणि तू साडी अशी तयार. पण मित्रांनो, साडी घालायला एवढा वेळ लागतो का? सांगा तुम्ही मला. नाही लागत वेळ. पण आमच्या वैशालीनं माहिती का, आज तरी थोडंसं लवकर साडी घातली आणि मी सुद्धा तिला थोडी मदत केली. माझ्या मदतीशिवाय तिची साडी कंप्लीट होत नाही. हे बघा, हे असं आमच्याकडे लाईट आहे. आता ही लाईट सुद्धा आम्ही लावणार आहे. हो. इथे विठूच्या इथे. तू इथं आधी ह्याचं भांडवल नको ठेवू. मी ठेवलं ते, मला नंतर आठवण राहत नाही. नाही, तू पहिले हे दिवे वगैरे सगळं साईडला घे. हे नंतर ठेवायचं असतं मार्केट. ह्याचं मार्केट आपण नंतर करूया. आता सध्या ह्याच्यात काय करायचं तू सांग मला, तसं म्हणजे करता येईल. त्याच्यामध्ये रांगोळी काढायची आहे ना आपल्याला. कशामध्ये? ह्याच्या बाजूनं काढायची का? अशी काढायची का? हो. ह्याला पण बाजूला ठेवतो. पानं कुठे? पानं हवं त्याच्यात. तू पहिले पानं ठेव म्हणजे त्याच्या बाजूनं हे करता येईल. आणि इथे रांगोळी काढा की तुम्ही. ठीक आहे, ठेव तू पहिले पानं. कसं ठेवतेस तसं मला ठेवता येईल. हे घे. आता इथं बसत नाही पान पुढे. पुढं नसेल बसत तर नाही, ठीक आहे. मित्रांनो, नक्की सांगा मी कशी दिसते. कारण मला साडी घालून. अरे तू असं म्हणायला पाहिजे आम्ही कसं दिसतोय. नाही,
मला साडी घालायला खूप मेहनत लागली. मी कशी दिसते हेच मला विचारायचं. चांगलं दिसतेस तू. ते तर तुम्हीच सांगायला पाहिजे मला मी कशी दिसते तर. चांगली दिसतेस. बरं, ह्याच्यामध्ये हे लावायचे आहे ना. फुलं ठेवायची का ह्याच्यावरती? हा, फुलं ठेवायचे आहे मध्ये थोडं पाणी टाकून त्याच्यावरती गुलाबा. हा, एक गुलाब. गुलाबाचे पाकळ्या. हं. पाकळ्या हे टाकू. कुठे गेले हो आहो आपले ते कॅन्डल? बघा मित्रांनो, माझी बायको आलेली आहे, इथं तयारी करायली आहे. बस का पाणी शुभम? खूप अशी सुंदर अशी तयारी. अहो पाणी बस का? थोडस अजून टाकावं लागेल वैशाली. आणखी कसं वाटतंय सांगा मित्रांनो, हे असं लोक तुम्हाला थोडस टाकावं लागेल वैशू. बघा, आषाढी एकादशी निमित्त आम्ही हे सर्व शूट करतोय आणि हा असा सुंदर ब्लॉग. आणि ही माझी सुंदर बायको. वाव, बघ इकडे वैशू. वाव, बघा. तुम्ही मलाच बघा आज. बघा. कारण हो. साडी घातली. हो, तुम्ही मलाच बघा. अरे मी तर तुलाच बघणार ना वैशू. काय खरंच सुंदर घातलीस साडी. आणि मेन म्हणजे विशेष काय माहिती का, फुल एक जचतय तुझ्यावरती, जचतय. हा. काय काय चला, कुठं चालायचंय? थांबा थांबा थांबा, 1 मिनिट थांबा. अहो थांबा, पहिले तुम्ही इथे काय करा, मध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका इथे. आता बघा मित्रांनो, आता तिथं आपण थोडस डेकोरेशन करूया. हा ठीक आहे, चालतं. ह्याच्यात दिवा लावला तरी चालतं. पानाच्या ह्याच्यात नाही, कारण ते दिवनाला बसत नसते त्याच्यामध्ये. पण त्या सॉरी, गावाकडला शब्द आठवलाय परत. दिवना. दिवनाल्या. दिवनाल्या. आता खेड्यातले लोक बोलतात की मी खेड्यातली आहे ना. तू माझा विठुर आहे, आम्ही तुझी एक गोष्ट आपण करूया मित्रांनो. आज मी ब्लॉग मध्ये अनाऊन्स करतोय की वैशाली आणि मी सुंदर आषाढी एकादशी निमित्त डान्स करणार. डान्स नाही, विठ्ठल विठ्ठल नाही विठ्ठला. डान्स नाही, हं. आम्ही दोघं उखाणे घेणार आहोत आषाढी एकादशी निमित्त, बरं का वैशाली? हो. हे लक्षात असू दे तुझ्या. हो. दिसत नाही ग वैशू, पत्तो जास्त. मध्ये काय ठेवायचंय त्याच्यात? काही ठेवायचं काय? त्याच्या मध्ये लाईट ठेवा ना मग. बोला होईल. मी ठेवला होता, मी लाईट ठेवला होता. कधी? कसा ठेवला असेल मी त्याच्यावर पंक्ती ठेवली. पंक्तीवर हे असं करून. माझा एक बॅक फोटो काढा, माझा मेकअप खराब व्हायचा आधी. सुरू झालेला आहे दीप प्रज्वलन वैशाली यांच्या हस्ते. वाव, खरंच. कुंडली कबरदेव हरी विठ्ठल. आगा जडला की माझा हात, तुम्ही लावाय ना, लावा नाही. श्री ज्ञानदेव तुकाराम. अरे अरे अरे, इकडे दिवा लावलाय, त्या दिव्याला पेटव ना. अगं अगं, फायनली आम्ही वैशाली आणि माझ्या सर्व रेडी हस्ते, केलेलं आहे. शुभम आणि वैशाली यांच्या हस्ते आम्ही दीप पांडुरंगाची प्रज्वलन पूजा झालेलं सुद्धा आहे. करून घेतलेली आहे. पूजा वगैरे झालेली आहे. वैशू, हळदी कुंकू व्हा. चला आता वैशाली बघा, रुक्मिणी आणि पांडुरंगाची इथे पूजा करत आहे. हा, तर आता मित्रांनो, आता बघा मित्रांनो, आहोला मी म्हटलं की आता आषाढी एकादशी आहे, तर तुम्ही छान असं माझ्यासाठी उखाणं घ्या. तर पहिले कोण घेणार मग उखाणं? लेडीज फर्स्ट. ओके, त्याच्यामुळे वैशाली पहिले नाव घेणार आहे, उखाणं घेणार आहे. घेते मी. मला घे. आषाढी एकादशीचा सुंदर हा सण, मी त्यांची रुखुमाई, ते माझे पांडुरंग. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. जमलं. आता मी असं उखाणं घेतोय. आषाढी एकादशी पंढरीची वारी. ओ. आणि वैशालीचं नाव घेतो जय जय रामकृष्ण हरी. जमलं का? पांडुरंग. पांडुरंग.
बघा मित्रांनो, तुम्हाला कुणाचं नाव आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की नक्कीच सांगा. सांगा. आणि आणि आमचा आजचं हे पांडुरंगाचं आषाढी Decoration, एकादशी निमित्त तयारी. डेकोरेशन तयारी आमचं आउटफिट Outfit. तुम्हाला कसं वाटलं तयारी आमची सर्व ते तुम्ही सांगा नक्की. आणि आम्ही तिघ कसे दिसतोय मी, वैशाली आणि बाळ अजून दिसत नाहीये, सॉरी. हा, पण आम्ही दोघं आणि वैशाली मधला दुसरा एक बाळ आहे. ओके, तर अशा प्रकारे आमची तयारी आणि सर्व एकदम सुंदर असं झालेलं आहे. मन खूप प्रसन्न झालेलं आहे. छान वाटत आहे आज आम्हाला पूजा करून. हां, आणि आम्ही काही इथं फोटोशूट केला आहे, रील्स काढलेली आहेत. खूप छान असं रील्स टाकू आम्ही, तुम्ही सुद्धा नक्की बघा. हा ब्लॉग आज रात्रीच आम्ही शक्यतो टाकायचा प्रयत्न करू. आषाढी पौर्णिमेच्या उद्या सर्वांना हा खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी, आषाढी पौर्णिमा, आषाढी एकादशीच्या खूप खूप सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. तुमचाही दिवस खूप आनंदात जाओ. तुम्हाला एकदा दीप प्रज्वल केलेलं सर्व तयारी दाखवते, झूम आउट करून दाखवते एकदम. हे बघा, इथं आम्ही छोटा आमचा लाईट लावला होता. पांडुरंगाची मूर्ती, ही पांडुरंगाची मूर्ती आहे आमच्याकडे, छान आहे. थोडस पाठीमागे इथं दिवा. आहोनी याच्यावरून आणली, पंढरपूर वरून घेतली आहे. पंढरपूरवरून. हे बघा, छान असं आम्ही छान डेकोरेशन केलेलं आहे. हे सर्व आहोनीच केलेलं आहे. आमच्या टेकडीवर आम्ही छान असं मूर्ती घेऊन पूजा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. चला बरं, फायनली वैशालीला काहीतरी छोटा मोठा डान्स करायचा आहे. आम्ही त्याचं रील्स काढूया आणि रील्स आम्ही नक्की तुमच्या आपल्या चॅनलवरती शेअर करतो, ते तुम्ही नक्की बघा. तर फायनली आमचा आषाढी एकादशी शूट कंप्लीट झालेला आहे. आणि खूप छान असं डेकोरेशन आणि खूप छान असे रील्स, खूप छान असे फोटोज, आम्ही ह्याच्यावरती सुद्धा फोटोज आपण उखाणे घेतलेले आहेत. आणि हा तुम्हाला ते कळलेच असतील. ओके, आणि आम्ही याच्यावरती नक्की तुम्हाला शेअर करू फोटोज, आम्ही जेवढे पण काढलेले आहेत ते. वैशाली, आपल्याला याच्यावर फोटो तू पण टाकून देशील? ओके चालेल. ओके. आणि असं हे शूट कसं वाटलं तुम्हाला? नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. नक्कीच आम्हाला कमेंट्स करा, कारण की कमेंट्स आल्यानंतर आम्हाला पण उत्साह वाढतो. आमचा उत्साह वाढतो, इंटरेस्ट वाढतो आमचा. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आम्हाला सांगा सगळ्या गोष्टी. जे आजचे ड्रेस होते, आउटफिट तुझ्या शब्दात, हा ड्रेस, ओके, ते कसे दिसतात ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा. ओके, तर आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. नक्की हा ब्लॉग आज नक्की आम्ही तुम्हाला आजच्या आजच यूट्यूबला अपलोड करूया, म्हणजे तुम्हाला दाखवतो. बाय. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा ब्लॉग शेअर करा. आम्ही दोघं कपल, नवरा बायको, कसे व्हिडिओ शेअर करतो आणि कसे व्हिडिओ टाकतो. नक्की आवडला असेल तर लाईक करून आणि सांगा तुमच्या कमेंट्स. आम्हाला तुमच्या पण मनातल्या भावना कळू द्या की आम्ही काय बनवायला पाहिजे ते. ओके, चलो बाय. चला, साडी काढू द्या आता.